स्वागत सादर करीत आहोत आजच्या काही ठळक घडामोडी। राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचे राष्ट्रीय अध्यक्ष तथा महाराष्ट्र राज्याचे उपमुख्यमंत्री नामदार श्री अजितदादा पवार यांच्या वाढदिवसानिमित्त राष्ट्रवादी काँग्रेस पार्टी ठाणे शहर जिल्हाच्या कळवा विभाग कार्यालयाचे आशर आर्या कोऑपरेटिव्ह हाऊसिंग सोसायटी खारेगाव तलावासमोर कळवा ठाणे येथे प्रदेश प्रवक्ते तथा जिल्हाध्यक्ष श्री आनंद परांजपे, प्रदेश सरचिटणीस तथा अल्पसंख्याक विभागाचे निरीक्षक श्री नजीब मुल्ला यांच्या हस्ते काल उद्घाटन सोहळा पार पडला। यावेळी नजीब मुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मृतिप्रीत्यर्थ कळवा विभागासाठी रुग्णवाहिका देखील उपलब्ध करून दिले। तसेच कळवा मुंब्रा परिसरातील शालेय विद्यार्थ्यांना 3 लाख वह्यांचे वाटप करण्यास सुरुवात झाली आहे। यावेळी माजी नगरसेवक प्रकाश बर्डे, राजेंद्र साप्ते, मंगलताई कळंबे, सौ अनिता गौरी, गणेश कांबळे, उमेश पाटील, परिवहन समिती सदस्य श्री टकी चेवुलकर, श्री श्याम पाटील, शिवसेना शहर प्रमुख नरेश शिंदे, परिवहन समिती सदस्य नितीन पाटील, मोहसिन शेख, सरचिटणीस प्रभाकर सावंत, रवींद्र पालव, जिल्हा कार्यकारिणी सदस्य श्री सुनील पाटील, विशाल गांगोडे, महिला अध्यक्ष सौ वनिताताई गोतपागर, युवक अध्यक्ष वीरू वाघमारे, युवक कार्याध्यक्ष श्री संदेश पाटील, विद्यार्थी अध्यक्ष कौस्तुभ गायकवाड, सामाजिक न्याय विभागाचे अध्यक्ष मंगेश सूर्यवंशी, अल्पसंख्याक विभागाचे अध्यक्ष हुसेन मणियार, हिंदी भाषी सेलचे अध्यक्ष राजनाथ यादव, वैद्यकीय सेलचे कार्याध्यक्ष रोहन जाधव, युवकचे प्रदेश पदाधिकारी परवेश शेख, आदित्य धुमाळ, कळवा महिला ब्लॉक अध्यक्ष सौ पल्लवी गीत, युवक पदाधिकारी श्री मयूर आरोटे आदी यावेळी उपस्थित होते। आज राष्ट्रवादीचे आमचे राष्ट्रीय अध्यक्ष, राज्याचे लाडके उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांच्या वाढदिवसाच्या शुभप्रसंगी राष्ट्रवादी काँग्रेस पार्टीचं कळवा विभागाच्या या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे। या उद्घाटनाप्रसंगी माझे सहकारी प्रदेश सरचिटणीस नजीबजी मुल्ला, त्याचप्रमाणे कळवा विभागातील आमचे ज्येष्ठ नगरसेवक प्रकाशजी बर्डे, त्याचप्रमाणे शिवसेनेचे ज्येष्ठ नेते माजी उपमहापौर राजेंद्रजी साप्ते, माजी नगरसेविका कळंबेताई, आमचे राजनाथजी यादव, माझ्याबरोबर जिल्ह्यामध्ये काम करणाऱ्या सौ वनिताताई गोतपगार, वीरू वाघमारे असेल, संदेश असेल, मोहसिन असेल, राष्ट्रवादीचे संपूर्ण आमच्या ठाण्याचे परिवार आज या कार्यालयाचं आम्ही उद्घाटन केलेलं आहे। महायुतीचा आमदार कळवा मुंब्र्यातनं 2024च्या विधानसभेमध्ये विजयी झालेला असेल। राज्याचे लाडके मुख्यमंत्री माननीय एकनाथरावजी शिंदे साहेब यांच्या मार्गदर्शनाखाली कल्याणचे धडाडीचे लोकप्रिय खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे यांच्या सहकार्याने अनेक विकास कामं पुढच्या 2-3 महिन्यामध्ये आपल्याला दिसतील। नुकताच माननीय मुख्यमंत्री एकनाथरावजी शिंदे साहेब आणि उपमुख्यमंत्री माननीय अजितदादा पवार साहेबांनी 50 कोटीचा निधीचा पहिला टप्पा आम्हाला दिला। मागच्या वर्षी डॉक्टर श्रीकांत शिंदेंनी 55 कोटीचा निधी दिला होता, तरीही काही लोक चॅनल समोर येऊन रडत असतात, निधी मिळाला नाही, निधी मिळाला नाही, निधी मिळाला नाही। त्यांचा त्यांना लखलाभ, पण मुंब्र्याचा आणि कळव्याचा खरा विकास करण्यासाठी आम्ही महायुती म्हणून सज्ज आहोत। येणाऱ्या काळामध्ये आपल्याला खरा विकास हा मुंब्रा कळव्यामध्ये खासदार डॉक्टर श्रीकांत शिंदे असतील, महायुतीचे आमचे सर्व पदाधिकारी असतील दिसेल। आज मी खास करून नजीब मुल्ला यांचे विशेष आभार इथे व्यक्त करीन की एक ॲम्ब्युलन्सची सेवा जी कळवा पूर्व मधील अनेक माझ्या माता भगिनींनी सांगितली होती, प्रकाश बर्डेच्या मार्गदर्शनाखाली आणि जिद्दी मराठा ही जी संस्था आहे यांनी ती जबाबदारी घेतली आणि नजीब मुल्ला यांनी आपल्या वडिलांच्या स्मरणार्थ ही ॲम्ब्युलन्सची सेवा कळवा पूर्वच्या जनतेसाठी दिलेली आहे। त्याचे देखील लोकार्पण आम्ही करतोय आणि कळवा मुंब्र्यातील माझ्या गरीब विद्यार्थ्यांसाठी शाळेमध्ये जाणाऱ्या, खास करून ठाणे महानगरपालिकेच्या असतील, ज्यांच्या आई वडिलांना चांगलं शिक्षण परवडत नाही, अशा माझ्या जे भारताचं उद्याचं भविष्य यांच्यासाठी 3 लाख मोफत वह्या आम्ही छापलेल्या आहेत, त्या देखील प्रासंगिक स्वरूपामध्ये आज आम्ही वाटल्या। पुढच्या या आठवड्याभरामध्ये
या वयांचं वाटप देखील संपूर्ण विधानसभेमध्ये होईल आणि या प्रसंगी पुन्हा एकदा राष्ट्रवादी या विधानसभेमध्ये महायुतीचा उमेदवार विजयी करण्यासाठी दादांच्या वाढदिवसानिमित्त कळवा विधानसभा क्षेत्र कळवा मुंब्रा विधानसभा क्षेत्रात कळवा विभागासाठी राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या जनसंपर्क कार्यालयाचा आज उद्घाटन माननीय माजी खासदार आनंदजी परांजपे साहेब यांच्या हस्ते करण्यात आलेलं आहे। आज तमाम कळव्यातील तमाम नागरिक इथे उपस्थित मोठ्या संख्येने आहेत। आमचे महायुतीतले ज्येष्ठ पक्ष सहकारी, शिवसेनेचे इथले सर्व ज्येष्ठ विधानसभा पदाधिकारी, त्याच्यानंतर आमचे सर्व सभागृहातले माजी नगरसेवक नगरसेविका ते पण उपस्थित आहेत। माझ्या बरोबर प्रकाश बर्डेजी माजी नगरसेवक राजनाथ यादवजी माजी उपमहापौर, शिवसेनेचे नेते राजू साप्तेजी, कळंबेताई हे सर्व इथे उपस्थित आहेत। भाजपचे पण सहकारी आम्हाला इथे मनोबल वाढवण्यासाठी आलेत। एक उणीव होती की बाबा कुठेतरी काम व्हायला पाहिजे, लोकांना घेऊन जायला पाहिजे आणि हे जे नागरिकांचा प्रतिसाद आहे ते क्लिअर कट आपल्याला दिसतं की नागरिकांना एक नवीन ऊर्जा पाहिजे, नागरिकांना एक बदल पाहिजे, नागरिकांना आपला हक्काचा माणूस पाहिजे, आपला हक्काचा मुलगा पाहिजे जे त्यांच्याकडे हक्काने जाऊ शकतात। अहंकारचा विनाश करायचा आहे म्हणून आज हे कार्यालयात आम्ही जी कामं फक्त घोषणापत्रावर होती आता खरोखर नागरिकांच्या हिताची कामं करण्याच्या ध्येयाने आम्ही कळव्यामध्ये आलेलो आहोत। विधानसभेची नांदी म्हटली जाईल की आपल्या गटाकडनं उमेदवारीसाठी दावा केला जाणार आहे। गटाचा प्रश्न नाही, आम्ही तुम्हाला आधीच सांगितलं का कळवा मुंब्रा विधानसभा राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाची घड्याळ चिन्हावरच होती, तरी पण आम्ही सांगितलं का चिन्ह लढणार तेच, पण उमेदवार कोण राहणार ते आमचे मुख्यमंत्री माननीय एकनाथजी शिंदे साहेब, माननीय उपमुख्यमंत्री अजित दादा साहेब आणि माननीय उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस साहेब ठरवणार आहे। पण जो कोण उमेदवार होईल त्याची पूर्व तयारीला त्याची जबाबदारी शिवसेना पक्षाने आणि राष्ट्रवादी मार्फत परांजपे साहेबांनी मी उचलली आहे, त्याची पूर्व तयारी आहे। उमेदवार म्हणून तयारी नाहीये, निवडून आणण्याला आमदाराची तयारी चालू झालेली आहे। आम्ही खारेगाव खासदारकीच्या निवडणुकीत आम्ही लोकांना वचन दिलेलं आहे का माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेब यांच्या निवडणुकीत आम्ही वचन दिलं होतं की खारेगाव पारसिक मध्ये पेट्रोल पंप नाहीये, सीएनजी पंप छोटासा येते पण पेट्रोल पंप आणण्याची जबाबदारी माननीय खासदार साहेबांनी जागा शोधण्याची मला दिलेली, आम्ही जागा निवड केलेली आहे। काही महिन्यात माननीय खासदार श्रीकांतजी शिंदे साहेबांनी यांच्या मार्फत पारसिक व खारेगावांना पेट्रोल पंपनी भेट दिली जाईल। शासनाने आम्हाला विशेष निधी दिलेला आहे, खारेगावला एक सुसज्ज आम्ही गार्डन तयार करतोय, गार्डन देणार आहे। आम्ही रेल्वे फास्ट रेल्वे ट्रॅकला जे भोगद्याच्या अलीकडे सर्व जे बिल्डिंग आहेत मोठे बिल्डिंग भोंग्यानी ट्रेनच्या भोंग्यानी जे त्रास झालेले तिथे साऊंड बॅरियर लावून देणार आणि एकदम खरोखर जे नागरिकांना गरज आहे ती कामं केली जाईल। ठेकेदारांच्या मनाप्रमाणे खारेगाव कळव्यात कामं होणार नाही। ठाणे महापालिका कार्यक्षेत्रातील ज्या इमारती जीर्ण झालेल्या आहेत अशा अति धोकादायक इमारती रिकाम्या करण्याबाबत जर प्रकरण न्यायप्रविष्ट असेल तर अशा इमारतीमधील नागरिकांनी पावसाळ्याच्या उर्वरित कालावधीसाठी सुरक्षेच्या दृष्टीने भोगवाटा रिक्त करावा असे आवाहन काल झालेल्या बैठकीत ठाणे महापालिका आयुक्त सौरभ राव यांनी केले। पावसाळ्याच्या पार्श्वभूमीवर कोणतीही दुर्घटना घडून जीवितहानी होऊ नये यासाठी जीर्ण झालेल्या इमारतीमधील नागरिकांनी काळजी घ्यावी, त्यांच्या सुरक्षेच्या दृष्टीने आवश्यक आहे असे आदेश मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेत। तसेच पावसाळ्यात इमारत दुर्घटना घडल्यास कोणत्याही अधिकाऱ्याची गय केली जाणार नाही असेही निर्देश त्यांनी दिले असल्याचे आयुक्त सौरभ राव यांनी बैठकीत स्पष्ट केले। परंतु अशा इमारतीमध्ये राहणारे नागरिक जर स्वतः जबाबदारी घेण्यास तयार असतील तर त्यांनी दुरुस्ती करून त्याची छायाचित्र संबंधित प्रभाग समितीमध्ये सादर करावी असेही आयुक्त राव यांनी नमूद केले। प्रत्येक प्रभाग समितीच्या हद्दीत न्यायप्रविष्ट तांत्रिक तपासणी करून कोणाच्याही कायदेशीर ताब्यास व्यत्यय न आणता उर्वरित कालावधीकरिता भोगवाटा रिक्त करावा, कोणतीही जीवितहानी होऊ नये, प्रत्येक नागरिक हा सुरक्षित राहावा हाच महापालिकेचा हेतू असल्याचे आयुक्तांनी नमूद केले। गोपाळ काळा उत्सवाला शासन स्तरावर राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी जाहीर करण्याबाबतचा धोरणात्मक निर्णय घेण्यासंदर्भात आमदार श्री प्रताप सरनाईक यांनी माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांना पत्र देऊन विनंती केली होती। त्या अनुषंगाने आमदार प्रताप सरनाईक यांच्या पाठपुराव्याला यश येऊन शासनाने परिपत्रक काढून
मुंबई MMR क्षेत्रातील अत्यावश्यक सेवा सोडून शासकीय व निमशासकीय कार्यालयातील कर्मचाऱ्यांना दहीहंडीच्या दिवशी म्हणजे 27 ऑगस्टला सार्वजनिक सुट्टी जाहीर केली आहे। देशातील महाराष्ट्र राज्य हे सांस्कृतिक परंपरा जपणारे राज्य म्हणून ओळखले जाते। त्यासाठी राज्यामध्ये वेगवेगळे सण मोठ्या प्रमाणात साजरे केले जातात। त्यापैकी गोकुळ अष्टमी म्हणजे दहीकला उत्सव प्राचीन काळापासून सुरू असलेला लोकप्रिय सण आहे। गोपाल कला या सणाबद्दल तरुण तरुणीमध्ये आकर्षण असून या उत्सवात बाळ गोपाळापासून ते थोडा मोठ्यापर्यंत तसे महिलाही मोठ्या हिरेने सहभागी होतात। प्रामुख्याने मुंबई ठाणे या शहराबरोबरच महाराष्ट्रातील इतर छोट्या शहरांमध्ये या उत्सवाला स्पर्धेचे रूप प्राप्त झाल्याने मोठ्या उत्सवात सण साजरा होऊ लागल्याने महाराष्ट्राबरोबरच देश विदेशातही हा उत्सव लोकप्रिय होऊ लागलाय। त्यासाठी स्पेन सारख्या देशांमधून स्पर्धेत भाग घेण्यासाठी स्पर्धक येत असतात। उत्सव साजरा करण्यासाठी खास करून तरुणांमध्ये उत्साहाचे वातावरण दिसून येते। त्या दृष्टीने गोपाळ कलाच्या दिवशी जिल्हाधिकाऱ्यांना असलेल्या अधिकारानुसार फक्त मुंबई व ठाणे विभागाला सुट्टी जाहीर केली जाते, परंतु निर्णय शासन स्तरावर घेतला जात नव्हता। त्यामुळे खऱ्या अर्थाने मोठ्या प्रमाणावर तरुण तरुणींचा सहभाग असलेला हा उत्सव राष्ट्रीय सण म्हणून जाहीर करून त्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देणे गरजेचे असल्याने आमदार प्रताप सरनाईक हे गेल्या अनेक वर्षापासून शासनाकडे पाठपुरावा करीत होते। त्यांच्या पाठपुराव्याला यश येऊन दहीहंडीच्या दिवशी सार्वजनिक सुट्टी देण्यासंदर्भात परिपत्रक काढून माननीय मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी गेल्या वर्षीप्रमाणे याही वर्षी दहीहंडीला सार्वजनिक सुट्टी जाहीर केल्याबद्दल आमदार सरनाईक यांनी मुख्यमंत्र्यांचे आभार मानले। महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना। या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1500 रुपयांची मदत। अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ। कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र। कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही। पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक। योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल। ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध। आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण। मीरा भाईंदर महापालिकेच्या विकासात मोठा अडथळा ठरत असलेल्या केंद्र सरकारच्या मिठागर विभागाच्या जमिनीचा मुद्दा काल ठाणे लोकसभा मतदारसंघाचे नवनिर्वाचित खासदार नरेश म्हस्के यांनी लोकसभेत शून्य प्रहारात उपस्थित केलाय। मीरा भाईंदर महापालिकेच्या हद्दीत केंद्र शासनाच्या मिठागर विभागाची जमीन मोठ्या प्रमाणात आहे। या जमिनी पालिकेकडे हस्तांतरित होण्यासाठी महानगरपालिकेने केंद्राकडे प्रस्ताव पाठवला आहे, मात्र पाठपुरावा करून सुद्धा त्यावर कोणताही निर्णय झालेला नाही। या जमिनीमुळे प्रस्तावित रस्ता रुंदीकरण, प्रस्तावित नवीन रस्ते, प्रस्तावित नवीन स्टेडियमचे काम रखडले आहे। जमीन हस्तांतरित न झाल्याने शहराचा विकास खुंटला असल्याची बाब नरेश म्हस्के यांनी सभागृहाच्या निदर्शनास आणून दिले। जमीन हस्तांतरणासाठी मीरा भाईंदर महापालिका, राज्य शासन आणि केंद्र शासन यांची एक संयुक्त बैठक होणे गरजेचे होते, मात्र अद्याप अशी बैठक झाली नसल्याबद्दल नरेश म्हस्के यांनी आपल्या भाषणात खंत व्यक्त करीत तातडीने ही बैठक आयोजित करण्याची मागणी सभापतींकडे केली आहे। मध्य रेल्वेतून प्रवास करणाऱ्या प्रवाशांचे रोजच हाल होत असून काल संध्याकाळी 8च्या सुमारास डाऊन मार्गावर जाणाऱ्या लोकल सुमारे 20 मिनिटे उशिराने आल्याने ठाणे रेल्वे स्थानकात प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। गाडी पकडण्यासाठी प्रवाशांची अक्षरशः झुंबड उडाली, त्यामुळे अनेक प्रवाशांना दारातच लटकून प्रवास करावा लागला। बराच वेळ हा गोंधळ सुरू होता। काल संध्याकाळी मध्य रेल्वेच्या प्रवाशांना पुन्हा एकदा उशिरा येणाऱ्या लोकलचा फटका बसलाय। कर्जत, कसारा, डोंबिवली या डाऊन मार्गावर जाणाऱ्या लोकल सुमारे 20 मिनिटे उशिरा ठाणे स्थानकात येत होत्या। पावसामुळे लोकल उशिराने धावत होत्या। ऐन संध्याकाळी हा गोंधळ उडाल्याने ठाणे स्थानकाच्या फलाट क्रमांक 2 आणि 5 वर प्रवाशांची प्रचंड गर्दी झाली होती। बराच वेळ हा गोंधळ सुरू होता, त्यामुळे प्रवाशांनी रेल्वे प्रशासनावर आकडपाकड केली आहे। तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी। ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका।